नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी तुमच्या समोर माझी आवडती कविता या सदरामध्ये जी कविता वाचणार आहे ती आहे माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर यांची राजा असं त्या कवितेचं शीर्षक आहे। आणि ही कविता मंगेश पाडगावकर यांनी 1990 साली लिहिलेली आहे। आणि बोलगाणी हा त्यांचा कविता संग्रह आहे, त्यात ही कविता आहे। तर बोलगाणी हा त्यांचा कविता संग्रह अभ्यासकांनी विकत घ्यावा आणि सगळ्याच कविता वाचाव्यात। पण त्यातली ही राजा ही कविता त्यांनी 1990 साली, म्हणजे हे 1990 साली पुस्तक प्रकाशित झालं, त्यात राजा ही कविता होती। तर या कवितेचा साल आपण साधारण 1990 पकडायला काही हरकत नाही। तर 1990 मध्ये पाडगावकरांनी जे काही लिहिलंय ना, ते तुम्हाला आता मी जेव्हा कविता वाचेन तेव्हा आपल्या आजूबाजूला आता 2024 मध्ये ही घडतंय याची जाणीव होईल। बघा, होते का? मी कविता वाचतो। कवितेचं शीर्षक आहे मंगेश पाडगावकर यांच्या राजा। सभेत भाषण करताना राजा हुकमी रडायचा, प्रजेच्या चिंतेमध्ये बघता बघता बुडायचा। गरिबांची कणव येऊन त्याचा आवाज पडत असे, कधी ध्येयवादी होऊन उंच उंच चढत असे। राजा मोठा नट होता राजा मोठा नट होता, राजा होता शिकारी, इतकं वैभव असून सुद्धा राजा होता भिकारी। अनेक मूर्ख माकडांच्या टोप्या त्याने घेतल्या होत्या आणि ज्यांना घालायच्या त्यांना टोप्या घातल्या होत्या। जिथे घाली हात तिथे खाणं चापून घेत असे, हवं असेल राजाला तेच छापून येत असे। भिकारी का होता राजालाच ठाऊक होत, भिकारी का होता राजालाच ठाऊक होत। तसं त्याचं मन म्हणे आतून फार भावुक होत। चिंतेमध्ये चूर होऊन एरझारा घालत असे, बागेमध्ये तासन तास एकटा चालत असे। राजा रोज मुकुट घालून आरशापुढे राहत असे, स्वतःवर प्रेम करीत स्वतःकडे पाहत असे। प्रजा सगळी मुठीत होती, जय जयकार करायची, आश्वासन खात खात आपली पोट भरायची। सगळ्या गुंड दादांवर आतून त्याचा ताबा होता, सगळ्या गुंड दादांवर आतून त्याचा ताबा होता। त्याचे भविष्य सांगणारा एक बडा बाबा होता। बडे बाबा नंतर त्याची स्वतःवरती भक्ती होती, बडे बाबा नंतर त्याची स्वतःवरती भक्ती होती। स्वतःवर प्रेम करणे हीच त्याची शक्ती होती। राजाच्या स्तुतीचे रकाने पाठ होते, लक्ष देऊ नाही का? राजाच्या स्तुतीचे रकाने पाठ होते, राजाच्या पदरी असे बडे बडे भाट होते। दोन्ही हातात घेऊन बाजा नागडा नाचू लागला राजा। आता तुमच्या डोळ्यासमोर ज्या कोणा व्यक्तीची राजा म्हणून प्रतिमा निर्माण झाली आहे किंवा डोळ्यासमोर आली आहे, तो अजून नागडा नाचायला नसेल लागला कदाचित, पण पुढे मागे भविष्यात तो नागडा नाचणार नाही याची हमी देता येत नाही बरं। कारण जर पाडगावकरांनी आता या कवितेत मी जितकी वाचली, त्या जे त्यांनी सांगितलं, भाषणात रडणं, स्वतःला भिकारी म्हणणं, हे जर तुमच्या डोळ्यासमोर तरळलेला राजा करून मोकळा झाला असेल, तर पाडगावकर पुढे जे हे सांगतात ते सुद्धा एक दिवस तुमच्या डोळ्यासमोर आलेला राजा एक दिवस करणार आहे। आणि मग राजा जेव्हा ते करेल तेव्हा प्रजा काय करेल याबद्दल पण पाडगावकर म्हणतात, लक्ष देऊ नाही का? दोन्ही हातात घेऊन बाजा नागडा नाचू लागला राजा, तरी देखील सगळ्यांनी आपल्या अकला खाजवल्या, इमानाने उभे राहून जोरात टाळ्या वाजवल्या। पाडगावकर, मंगेश पाडगावकर। बघा, पुन्हा एकदा ऐका कविता आणि
1990 मध्ये पाडगावकर सरांनी लिहिलेली कविता आता 2024 मध्ये तुम्हाला रिलेट होते का बघा. आजूबाजूला अशी व्यक्ती कोण आहे का तुमच्या राजकीय, ती जरा डोळसपणे बघा आणि जर ती तुम्हाला सापडली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कोण आहे ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर आलेली. बाकी काय नाही, बाकी नवीन कवितेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूयाच, लवकरच भेटूया आपण. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय, टाटा, बाय बाय, सायोनारा.